तमिळनाडूमध्ये थलपती विजयचा टीव्ही केस सर्वात मोठा पक्ष ठरलाय। डीएमके सत्तेबाहेर गेलाय। एमके स्टॅलिन यांचा पराभव झालाय। टीव्हीकेच्या व्हीएस बाबूंकडून एमके स्टॅलिन यांचा पराभव झालाय। 5 राज्यांच्या निवडणुकांमधला सगळ्यात मोठा आश्चर्यकारक निकाल आला तो तामिळनाडूचा। जोसेफ विजय चंद्रशेखर म्हणजे तामिळनाडूचा सुपरस्टार थलपती विजयचा टीव्हीके पक्ष तामिळनाडूच्या निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष ठरला। थलपती विजयच्या सभांमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीनंतर सगळ्यांनाच तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आलेल्या नव्या अभिनेत्याचं काय होणार याची उत्सुकता होती। पण थलपती विजयनं पहिल्याच निवडणुकीत तामिळनाडू जिंकलं। थलपती विजयचा टीव्हीके पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यामुळे आता आणखी एक अभिनेता तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनणार हे नक्की आहे। 1992 पासून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलेल्या थलपती विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर देखील चित्रपट सृष्टीमध्ये होते। एस.ए. चंद्रशेखर यांच्या रसिकांनी या चित्रपटामध्ये विजयचे नाव इलैया थलपती असं होतं। तेव्हापासून विजयला थलपती हे नाव मिळालं। विजयच्या पक्षाने डीएमके सारख्या मोठ्या पक्षाला सत्तेमध्ये येण्यापासून रोखलं। तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा स्वतःच्या मतदारसंघामध्ये पराभव झाला। तामिळनाडूच्या राजकारणाला अभिनेत्यांची एक परंपरा आहे। 50 वर्षांपूर्वी एम.जी. रामचंद्रन यांनी चित्रपट सृष्टीमधून तामिळनाडूच्या राजकारणामध्ये येऊन राजकारण गाजवलं। 50 वर्षांनंतर आता आणखी एक अभिनेता तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनणार आहे। थलपती विजयची प्रचारामधली हवा ही खरोखरच सत्तेमध्ये परिवर्तित होताना दिसली। विजयच्या पक्षाने जनतेला अनेक आश्वासनं दिली आहेत। महिलांना महिन्याला 2500 रुपये आणि वर्षाला 6 सिलेंडर मोफत, गरिबांना लग्नासाठी मुलीला 8 ग्रॅम सोनं आणि सिल्कची साडी, राज्य सरकारच्या परिवहन बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 15,000ची मदत, बेरोजगारी भत्ता म्हणून पदवीधारकांना महिन्याला 4,000 रुपये, 9.5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी अशा लोकप्रिय घोषणा विजय यांनी केल्या आहेत। विजय यांची लोकप्रियता, त्यांनी केलेल्या आकर्षक घोषणा आणि स्टॅलिन यांच्या विरोधातली लाट त्यामुळे टीव्हीकेनं बाजी मारली। 1967 नंतर तामिळनाडूमध्ये फक्त द्रमुक आणि अण्णा द्रमुक या 2 पक्षांची सत्ता होती। 1967 नंतर आता द्रमुक आणि अण्णा द्रमुक सोडून प्रथमच तिसरा पक्ष सत्तेत आलाय। केरळमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं असून डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लागलाय। काँग्रेस प्रणित आघाडीला बहुमत मिळवण्यात यश आलेलं आहे। केरळमध्ये 10 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन, लेफ्टच्या हातून केरळम निसटलं। केरळमच्या रूपात एकमेव राज्य डाव्यांकडे होतं। आता देशात कुठेच सत्ता नाही। सततच्या पराभवात केरळममधला विजय काँग्रेससाठी दिलासादायक। अँटी इन्कम्बन्सीचा फटका डाव्यांना बसलाय। केरळमच्या मतदारांनी नवं सरकार निवडलंय। डाव्यांच्या बाजूने असलेल्या अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण करण्यात काँग्रेसला यश आलंय। भाजपचा केरळममध्ये एकही आमदार नव्हता, यावेळी खातं उघडलंय। पिनराई विजयन यांची मुख्यमंत्री पदाची हॅट्रिक हुकली आहे। आसाममध्ये पुन्हा भाजपच्या हाती सत्ता गेलीये। हेमंत बिस्वा सर्वांनी गड राखलेला आहे। काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव झालाय। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलंय। आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचा प्रभाव कायम आहे। आसाममध्येही लाडक्या बहिणी भाजपच्या बाजूने, महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ। आसाममध्ये भाजप सरकारकडून 26 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे। गौरव गोगोई, राहुल गांधी यांनी ताकद लावली, पण काँग्रेसला आसामच्या जनतेनं पसंती दिली नाही। AIUDF सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन झालं, ज्याचा भाजपला फायदा। आसाममध्ये पहिल्यांदाच एकाच पक्षाचं सलग तिसऱ्यांदा सरकार आलंय। ईशान्य भारतात भाजपचा दबदबा कायम,
2016 पासून भाजपची